आज आपण परफेक्ट बाही कटिंग कशी करायची ते बघूयात। तर बऱ्याच जणींना बाही कटिंग करताना प्रॉब्लेम येतात, बाही कमी पडते किंवा बाहीवरती खेचते। बाहीवरती का खेचते, तर आपण बाहीला जो आकार देतो पाठीमागचा समोरचा, ते आकार जर व्यवस्थित नाही आले तरी आपली बाही खेचते आणि बाहीची रुंदी व्यवस्थित नाही घेतली तर बाही कमी पडते। तर अशा काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटतील। तर कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, बाही रुंदी कशी घ्यायची तेही तुम्हाला सांगते, म्हणजे प्रत्येक साईजची बाही कटिंग करताना तुम्हाला एकही अडचणी येणार नाही। परफेक्ट 100% बाही कशी कटिंग करायची ते बघूयात आता आपण। तर तुम्हाला 5 इंचाच्या बाहीचं मी कटिंग करून दाखवणार आहे। बिगर अस्तरच्या ब्लाऊजसाठी, अस्तरच्या ब्लाऊजसाठी करणार आहोत। बिगर अस्तरचा ब्लाऊज असेल तर मार्जिन आहे ते 1.5 इंच घ्यायचं, अस्तरचा ब्लाऊज असेल तर मार्जिन अर्धा इंच घ्यायचं। हा आपला अस्तरचा ब्लाऊज आहे, त्यामुळे इथं आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। तर बघा, बिगर अस्तरचा ब्लाऊज असेल त्यावेळेस तुम्हाला 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे। आपला हा अस्तरचा ब्लाऊज आहे, अर्धा इंच मार्जिन घेतलेलं आहे आणि आता बाहीची उंची टाकायची आहे। 5 इंच बाहीची उंची आहे, तर आपण एवढाच पेपर घेतलेला आहे, म्हणजे उंचीचा आणि रुंदीचा 5.5 इंच इथं घेतलेला आहे। 5.5 इंच घेतल्यानंतर आता आपल्याला बाहीची रुंदी टाकायची आहे। बाहीची रुंदी आहे आपली 8 इंच। तर बघा, 32 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळे बाहीची रुंदी किती आहे आपली 8 इंच आहे। ज्या साईजचा ब्लाऊज कट करायचा आहे तुम्हाला त्या साईजची तुम्ही बाहीची रुंदी घ्या, म्हणजे छातीचा चौथा भाग घ्यायचा। कुठल्या साईजचा रुंदी घेतलेली आहे, आता हा बॉक्स तयार करून घेऊ आपण बाही रुंदीचा। तर छातीचा चौथा भाग जो येईल तो आपल्याला बाही रुंदीसाठी घ्यायचा आहे। कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, छातीचा चौथा भाग जो आहे मार्जिन न मिक्स करता तो बाही रुंदीसाठी वापरायचा आहे। त्यामुळे बाही तुमची कधीही कमी पडत नाही। कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, तुमची बाही कधीही कमी पडत नाही। तर बघा, आता बाहीची रुंदी घेतलेली आहे, आता कॅप हाईट घ्यायची आहे। तर कॅप हाईट किती घ्यायची, 5 इंच बाहीची उंची आहे, तर 2.5 इंच आपल्याला इथं कॅप हाईट घ्यायची आहे। कॅप हाईट 2.5 इंच घ्यायची आहे। बघा, बाहीची उंचीनुसार आपल्याला इथं कॅप हाईट घ्यायची आहे। 2.5 इंच बाहीची, 5 इंच बाहीची उंची आहे, 2.5 इंच कॅप हाईट घेतलेला आहे। आता आपल्याला 2.5 इंच ज्या ठिकाणी घेतलेला आहे तिथेच आपल्याला खाली बरोबर 2 इंच घ्यायचं आहे। बघा, सेम पद्धतीनं कुठल्याही साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करा। खाली 2 इंच घेतलेलं आहे आपण। 2 इंच घेतल्यानंतर इथं खाली आपल्याला 2 मार्क करायचे आहे, 2 इंचाला आणि 1 इंचाला। 2 मार्किंग करायचे, 2 इंचाला आणि 1 इंचाला। हे 2 मार्किंग करून झालेलं आहे। आता बाहीला आकार कसा द्यायचा, बाहीला आकार देताना बघा, आपल्याला हे 2 इंच घेतलेलं आहे ना, तिथून खाली आपल्याला आकार देण्यासाठी बघा इथून मार्क करायचा आहे। सुरुवातीला बघा, मी कसा आकार देत आहे त्याप्रमाणे आकार द्या, म्हणजे आपली बाही आहे ती बरोबर येईल। आता इथं आकार दिलेला आहे, एक आकार झाला। आता दुसरा आकार देण्यासाठी हे 2 इंचापासून खाली 2.5 इंचाला एक मार्क करून घ्यायचं आहे। बघा, इथं मार्क केलं, इथं जिथं मार्क केले तिथं खाली बरोबर अर्धा इंच घ्यायचं आहे। हे असं प्रत्येक ब्लाऊजला सेम करायचं। बरोबर इथं आपण अर्धा इंच घेतलेला आहे। आता हे अर्धा इंच घेतले, आता दुसरा आकार कसा द्यायचा, दुसरा आकार देताना आपल्याला इथून सुरुवात करायची आहे आणि ह्या पॉईंटला यायचं आणि परत ह्या पॉईंटला यायचं। 3 पॉईंट जॉईन केले की दुसरा आकार आपला तयार होतो। बघा, सुरुवातीला सुरुवात करायची, म्हणजे फक्त असा आकार द्यायला सुरुवात करायची आहे। ह्या पॉईंटला यायचं आणि परत आपल्याला सहज आपल्याला ह्या पॉईंटला जॉईन व्हायचं आहे। अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजच्या ब्लाऊजच्या बाही असू द्या त्याला असे आकार द्या। असे आकार दिल्यामुळं ब्लाऊजचा आपला परफेक्ट येतो, कुठेही आपल्याला काही एक प्रॉब्लेम येत नाही। बघा, हे आपला आकार व्यवस्थित तयार झालेला आहे। अशा पद्धतीनं आकार दिला ना, बाही आपली एकदम परफेक्ट येते। आता आपल्याला आकार देऊन झालेले आहेत। आता आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे। दंडघेर आपला 5.5 इंच दंडघेर आहे। 5.5ला मार्क केलं, परत 1.5 इंच मार्जिन घेतलं, एक क्रॉसमध्ये मार्क करून घ्यायचं आहे। हे आपलं अर्धा इंच शिलाई मार्जिन आहे। हे बघा, अशा पद्धतीनं आपलं परफेक्ट असं मार्किंग करून झालेलं। कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, सेम पद्धतीनं बाहीचं कटिंग करा। अशा पद्धतीनं बाहीचं कटिंग केल्यामुळं काय होतं, आपल्या बाहीमध्ये ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी येत नाहीत, त्यामुळं आपला ब्लाऊज परफेक्ट तयार होतो। हे कट करताना बघा, आपल्याला दोन्ही पार्ट धरायचे। क्रॉस अगोदर कट करायचं, 2 इंचापर्यंत सुरुवातीला कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला बाहेरचा पार्ट जो आहे तो
सुरुवातीला कट करायचा, म्हणजे जो बाहेरचा आकार दिलेला आहे तो कट करायचा. जिथपर्यंत आकार दिलेला आहे ना तिथपर्यंतच कट करायचं. हे आपलं झालेलं आहे. आता आपल्याला ही बाही आहे ती उकलून घ्यायची आहे. बाही उकलून घ्यायची आणि आपल्याला कट करायचा आहे. बघा आता हा आकार कसा तयार झालेला आहे. हा आकार असा आपला तयार झाला, फिशसारखा आकार कट झाला ना आपला, बघू शकता. तर आपली परफेक्ट बाहीचा आकार आलेला आहे. हे ओळखायचं, अशा पद्धतीचा आपला आकार तयार झाला पाहिजे. 5 इंचाच्या परफेक्ट असं बाहीचं आपण इथं कटिंग केलेलं आहे. कुठल्याही साईजची बाही असू द्या, सेम पद्धतीने माप टाका, म्हणजे आपली बाही कटिंग आहे ती एकदम 100% बरोबर येईल. तर बघा, हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. दुसरे व्हिडिओ अशाच प्रकारचे बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.